शेतीच्या बांधावरून वाद, दोघांना लोखंडी फायटरने मारहाण। शेतजमिनीच्या बांधाच्या वादातून घोगरगाव येथे दोन नातलगाममध्ये वाद निर्माण होऊन एका व्यक्तीला व त्याच्या वडिलांना लोखंडी फायटरने डोक्यात मारहाण केल्याची घटना मंगळवारी जून 11 दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी नेवासा पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे। फिर्यादी लहानू शामराव बर्डे व 29 राहणार घोगरगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या शेतगट नंबर 337 मधील बांधाजवळ उभे असताना त्यांचे चुलते अनिल रंगनाथ बर्डे आणि चुलत भाऊ रोहित अनिल बर्डे यांनी तेथे येऊन विनाकारण शिवीगाळ केली। विरोध केला असता रोहित याने लोखंडी फायटरने लहानू यांच्या डोक्यावर वार करून जखमी केले। हे पाहून त्यांचे वडील शामराव बर्डे मदतीला आले असता त्यांनाही डोक्यात मारहाण करण्यात आली। पुढे अनिल बर्डे यांनी दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे। जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे दाखल करण्यात आले। उपचारानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून तक्रार दिली। या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।